स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज हिंगोली शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। या तिरंगा पदयात्रा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याभरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात असून आज हिंगोली शहरात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती। यामध्ये भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव जी बांगर, माजी आमदार रामरावजी वडकुते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, हिंगोली शहरातील व्यापारी तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद तसेच नागरिक या तिरंगा पदयात्रेत हातामध्ये तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या तिरंगा पदयात्रेची सुरुवात हिंगोली शहरातील गांधी चौक, सुनार गल्ली, चिंतामणी गणपती मंदिर ते खुराणा पेट्रोल पंप येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। जनतेने तिरंगा यात्रा काढावी, तसेच या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थी असू द्या, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, सर्व नागरिक त्या ठिकाणी तिरंगा यात्रेमध्ये सामील झाले। आणि जे काल आपण बघितलं असेल की 2 आपल्या पाकिस्तानवर आपला हमला झाला व सिंदूर प्रकरण या ठिकाणी आपण हमला करून दाखवून दिलं, त्याचा अभिमान या सैनिकाला वाढावा। येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतीय सैनिकांची मनोबल वाढावं आणि जे भारतानं पाकिस्तानवर दाखवले त्याचा त्या ठिकाणी लोकांपुढे खुलासा व्हावा, या माध्यमातून आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जरी आम्ही निमित्त असू, पण या ठिकाणी तिरंगा रॅली ही पक्षाची भूमिका नव्हती, आमचा कोणाचाही गळ्यामध्ये रुमाल नव्हता, की आमचं काही निशाणी नव्हती। आपण ही हिंगोली शहराच्या वतीनं, हिंगोली मंडळाच्या शहराच्या वतीनं आपण ही रॅली काढली होती। आणि त्या तिरंगा यात्रेमध्ये जवळजवळ पूर्ण शाळेचे विद्यार्थी होते, पालक होते, शिक्षक होते आणि सर्व जनता शेठ व्यापारी सुद्धा होते आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा होते। या मागचा हाच उद्देश आहे की आपण केलेलं शूरवीर कार्य या ठिकाणी लोकांपर्यंत जावं आणि सैनिकांना मनोबल वाढावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारताचं नाव तिरंग्याच्या माध्यमातून आपण पुढे जावं, एकजूट आपण या ठिकाणी दाखवावी भारताची। या माध्यमातून सर्व जनतेची एकजूट आहे आणि आम्ही सैनिकाच्या आणि सरकारच्या मागं या भारताच्या भूमिकेला स्पष्ट भूमिका एक आहे असा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तिरंगा यात्रेतून या ठिकाणी केला। ही तिरंगा यात्रा आम्ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये तिरंगा यात्रा या ठिकाणी निघलेल्या आहेत। मग आमच्या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 13 मंडळ आहेत, 13 मंडळापैकी 10 मंडळ या ठिकाणी आपण तिरंगा यात्रा काढली, त्याच्यावरती सगळं समाविष्ट लोक या ठिकाणी झाले आणि ही युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी आम्ही काम होतं आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तिरंगा यात्रा काढली आणि हिंगोली शहरातल्या लोकांना आणि सर्व उत्स्फूर्त या ठिकाणी पाठिंबा दिला। सर्व हिंगोलीच्या जनतेचे मी तिरंगा यात्रेमध्ये सामील झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व हिंगोली जनतेच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो।